राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे. या कर्जमाफीच्या अटी शर्ती काय सांगतात नजर टाकूया. 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. तर 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंतची थकीत कर्ज ही शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान सन्मान निधी आणि यासोबत अनेक सरकारी योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारचा मोठा निर्णय, नवीन GR, अपडेट, बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची तारीख आणि शेतकऱ्यांसाठी आलेल्या 5 मोठ्या खुशखबर. रासायनिक खतांच्या लिंकिंगवर बंदी, तरीसुद्धा सक्ती झाल्यास कुठे तक्रार करायची? पालकमंत्र्यांनी दिले अशा कंपन्यांवर, विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. वादळ वारा, गारपीटसह पावसाने झोडपले शहराला आणि झाडे सुद्धा कोसळली. वरुडमध्ये कारवड झाड पडून वाहतूक ठप्प, दुचाकीसह 4 चाकी वाहने सुद्धा क्षतिग्रस्त, सभापती बचावले. डिझेल बचत करून मायलेज वाढवणार, एसटी चालकांना विशेष भत्ता मिळणार. किलोमीटर पर 10 लिटर प्रोत्साहन योजना, इंधन बचतीसाठी एसटीचे 31 ऑगस्टपर्यंत मोहीम. पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकांवर होणार कारवाई. मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना निर्देश, खरीप हंगामाच्या तोंडावर सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा. सिलिंगच्या जमिनी विकण्याचा मार्ग मोकळा, 30% शुल्क भरावे लागणार. पीक नियोजनामध्ये सावधगिरी हवी, 98% पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामामध्ये संपूर्ण काळजी घेण्याची गरज. शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका, सुपर एल निनोचे संकट गडद. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा, कृषी तज्ज्ञांचा सल्ला. यावर्षी 88% पाऊस. 1350 किमतीच्या DAP ऐवजी महागडी खते वापरा, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. DAPचा तुटवडा, कृषी विभागाने दिली कबुली. आयुष्मान कार्ड KYC मध्ये बुलढाणा राज्यात अव्वल, 7 दिवसांच्या विशेष मोहिमेस यश. सोलर प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर शेतजमिनीचा शोध, एजंट सक्रिय. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, प्रकल्पाचा करार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज. पगारासाठी सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांना शुल्क कमी करावे लागणार. शाळांकडून पालकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला पायबंद बसणार, शिक्षण विभागाचे आदेश. आता 5 लाखांचे आरोग्य कवच, आभा कार्ड नंतर निघणार मेडिकलचे बिल. अनुदानित शाळांचे शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आभा कार्ड. जर्मनीमध्ये कमो आणि शिका योजना, बेरोजगारांना भरघोस पगाराची नोकरी. राज्य शासनाच्या तरुणांसाठी निर्णय, विविध क्षेत्रांसाठी बेरोजगारांना संधी. जून उडाला तरी सुद्धा उन्हाचे चटके, पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये येणार आहे मान्सूनची हजेरी. 30 जून पूर्वी KYC नसल्यास PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना असून पुढील हप्ता अखंडितपणे मिळावा यासाठी 30 जून पूर्वी वार्षिक KYC प्रक्रिया पूर्ण करावी.